पूर्वी पोरगं रडायला लागलं का आई त्या पोराला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतलं का पोरगं रडणं थांबत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? जरा मोठ्याने सांगा. ऐकलं का? पोरांच्या हातात मोबाईल दिला कोणी? ते पोटातून येतानाच घेऊन आलंय का त्याच्या 5वीला सटवायच्या ऐवजी मोबाईल पुजला होता? आपण कामात आहोत, आपण व्यस्त आहोत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला आपल्याला वेळ नाही. पोरगं काही गडबड करायला लागलं का आपणच धर मोबाईल, मी जरा कामात आहे. आपण सवयी लावल्यात. पोरं हुशार आहेत. आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत. आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे सांगण्यातून निर्माण होत नाहीत. आणि आदर्श जर नुसते सांगून निर्माण होत असते, तुम्ही रोज मला बोलवलं असतं, आज ह्या घरी या, उद्या त्या घरी या. आदर्श हे सांगून नाही निर्माण होत, आदर्श हे वागून निर्माण होतात. आम्हाला या पोरांच्या समोर आदर्श ठेवावे लागतील. आम्ही असं वागतो, राजांनो तुम्ही पण असं वागलं पाहिजे. कधीतरी वर्तमानपत्रातला अग्रलेख आवडला, पोरांना वाचून दाखवा. राजा तू हे वर्तमानपत्र वाचतो का? तू हे पेपर वाचतो का? तू हे पुस्तक वाचलंय का? कधीतरी पोरांना चांगल्या चित्रपटांना घेऊन जा, चांगल्या नाटकांना घेऊन जा. कधीतरी पोरांना चांगली पुस्तकं भेट द्या. चांगल्या माणसांसोबत त्यांच्या गाठीबिटी घालून द्या. लेकरांचा सर्वांगीण विकास आम्हाला साधता येईल का? मित्रांनो, यासाठी प्रयत्न करा. मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पण 2 गोष्टी सांगून मी थांबणार आहे. या मुलांना काय द्यायचं, या मुलांचं भविष्य कुठे पाहायचं, या मुलांना काय स्वप्न दाखवायची आणि त्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास कसा करायचा, याचं प्लॅनिंग आई वडील म्हणून आपण केलं पाहिजे. पालक शिक्षक म्हणून आपण केलं पाहिजे. आणि सगळ्या मुलींना सांगतो, शिक्षण सोडून तुमच्या समोर दुसरा पर्याय आजच्या मितीला उपलब्ध नाही. शिक्षणाकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि तिकीट काढून निघून जायचं, इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ या जगण्याचा आहे. त्यामुळं कशाचाही अहंकार न बाळगता जगणं सुंदर होईल का, मला वाटतं याचा विचार करा. आणि जगणं कशानं सुंदर होतं? एक तरी कला तुमच्याकडे अशी असली पाहिजे, एक तरी गुण तुमच्याकडे असा असला पाहिजे की ज्याचा समाजाला उपयोग होईल. पु ल देशपांडे, परवा त्यांचं एक भाषण ऐकलं. ते म्हटले, देवानं हसवण्याची कला देऊन मला या जगात पाठवलं आणि जेव्हा माझा श्वास थांबेल आणि मी वरती निघून जाईल आणि ब्रह्मदेवाच्या समोर गेल्यानंतर जर ब्रह्मदेवानं जर मला विचारलं, पुरुषोत्तमा तुला हसण्याची कला दिली होती, तू जगाला काय वाटून आला? तेव्हा पु ल देशपांडे म्हणतात, मी जगाला काय दिलं याचा हिशोब मी कधीच ठेवला नाही, पण जगानं मात्र मला एक गोष्ट अशी दिली जी देवांच्या बापाला सुद्धा मिळणार नाही. लोकांनी त्यांच्याकडे असणारी एक सुंदर गोष्ट कायम मला देऊ केली आणि ती म्हणजे त्यांचं हास्य. तुम्ही लोकांसाठी काय करता आणि समाज तुम्हाला काय अदा करतो, मला वाटतं याचा विचार आपण सरतेशेवटी कधीतरी केला पाहिजे. जग जिंकायला निघालेला सिकंदर सरतेशेवटी शून्य होता आणि आपल्याकडे जे आहे ते सगळं इंद्रायणीत बुडवणारे तुकोबा जाताना मात्र आकाशा एवढे होऊन गेले, आबाळा एवढे होऊन गेले. जगण्याचं हे सुंदर तत्त्वज्ञान आम्हाला आमच्या लेकरांना सांगितलं पाहिजे. पोरांना कधीतरी जवळ घ्या, त्यांना ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा, शिवाजी संभाजीराजांचा इतिहास त्यांना सांगा. मार्कांच्या पलीकडे जाऊन जगणं समृद्ध व्हावं हे असं काही लेकरांच्या पुढे देता येईल का? मला वाटतं याचा विचार व्हायला. कितीही संकट आली ना पोरांनो, कधी गर्भगळीत होऊ नका. कितीही संकट आली तर कधी खचून जाऊ नका. शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले मिळवले, स्वराज्य निर्माण केलं आणि एक वेळ आली मिळवलेले सगळे किल्ले 23 किल्ले स्वराज्यातले मिर्झाराजांना द्यावे लागले. एवढं मोठं संकट होतं. एखादा राजा म्हटला असता 23 किल्ले दिले, आता राहिलं काय? पण शिवाजीराजे खचून जात नाहीत. औरंगजेबाला भेटायला जातात. भेटायला एकटे जात नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती संभाजीराजांना भेट दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे.
नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आग्रा कैसे ले आओगे? एवढा एवढासा संभाजी राजा, पण माहीत होतं आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. हे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना राजांनो, हे इतिहासातनं शिकावं. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले दत्ताजी शिंदे मानेवरती तलवारीचं टोक ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो, ही आपल्या नसानसामध्ये असली पाहिजे. भगवंतानं 2 हात दिलेत, एक घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा देण्यासाठी दिलेला आहे.